नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। थाने में बढ़ती महंगाई के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने जोरदार लाटणे मोर्चा निकाला। छत्रपति शिवाजी महाराज मैदान से जिलाधिकारी कार्यालय तक निकाले गए इस मोर्चे में बड़ी संख्या में महिलाओं ने हिस्सा लिया। प्रदर्शनकारियों ने हाथों में बेलन, थाली और चमचे लेकर केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की और थाली बजाकर विरोध जताया। महिलाओं का आरोप है कि पेट्रोल, डीजल, रसोई गैस और रोजमर्रा की वस्तुओं की बढ़ती कीमतों ने आम लोगों का जीवन मुश्किल कर दिया है। नेताओं ने केंद्र सरकार की आर्थिक नीतियों को महंगाई के लिए जिम्मेदार ठहराया और आम जनता को राहत देने की मांग की। प्रदर्शन के दौरान बहुत हुई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार जैसे नारे लगाए गए। मोर्चे में बड़ी संख्या में महिला कार्यकर्ता और नागरिक मौजूद रहे। थाने से यूसुफ पुरी की रिपोर्ट। ही आम्ही सगळे गृहिणी आहोत। अगोदर तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन की तुम्ही आम्हाला अप्रोच केला आहे। हा मोर्चा काढण्याचा आमचा विषय कारण मोदी सरकारने जे महागाई वाढवलेली आहे त्या आमच्या किचनवर पण आहे, आमच्या मुलांच्या पेन्सिलवर सुद्धा, रबरवर सुद्धा आहे। आमच्या मुलांना आम्ही शिक्षण कसं करावं ते परदेशी फिरताय आणि आम्हाला याच्या इंडियाच्या लोकांना म्हणताय की तुम्ही परदेशी नका जाऊ, तुम्ही सोनं नका खरेदी करू, तुम्ही ते कम वापरा। म्हणजे आम्ही जेवायचंच नाही, आम्ही खायचंच नाही आणि ते जेवणार म्हणजे त्यांचं एक दिवसाचं जेवण 5 लाखाचं असतो, त्यांचा ड्रेस त्यांचे 15 लाखाचं 12 लाखाचं त्यांचं कोट असतं आणि ते फिरतात। ते मॅडमना तिकडे कुठे गेले आहेत, तिकडे त्यांनी विदेशी गेले आहेत, ते पॅलोडी देत आहेत आणि ते फिरतात विदेशी चांगले। मग आमच्या या त्रस्त जनताचं काय, त्यांनी जनतेसाठी काय केलेलं आहे? आता जनताचं माझं एवढंच निवेदन आहे जनतेला की जनताला आता बाहेर यायलाच पाहिजे। जनतेला आता रोडवर उतरावंच लागणार, कारण त्यांची आता मनमानी चाललेली आहे। ती लोक जे त्यांच्या मनात आले ते करतात, त्यांची मनची बात आली ना, मनाची बात बोलतात ते, तर आम्हाला ना भीती वाटते की आता या मनाची बात मध्ये आता काय ते नेमकं असणार। आणि ज्या दिवशी त्यांनी हे म्हणजे बोलले की सोनं कमी वापरा, हे कमी, तेव्हाच आम्हाला एक म्हणजे म्हणतात ना की एक इंट्युशन झाली की आता पब्लिकवर कुठली तर मार आहे आणि ही जनतेलाच मार असते। तर मला जनतेला एक निवेदन आहे की तुम्ही बाहेर निघा, बाहेर या आणि मोदी सरकारला बाहेर काढून फेका।